बघ, तू स्ट्रेस घेऊ नकोस. स्वयंपाकाचं मी बघतो, तू मिशनकडे लक्ष दे. हे बघ, मला माहिती आहे की तुला स्वयंपाक करता येतो, पण तुला एकाच माणसाचा स्वयंपाक करायची सवय आहे. इतक्या सगळ्यांचा स्वयंपाक कसा करशील? अगं ते मॅनेज करतो मी. बॉस, आजची लढाई स्त्रीसाठी आहे. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे, ती दुर्बळ आहे असे विचार घेऊन समाजात वावरणाऱ्या विकृतीविरुद्ध लढा आहे हा. तू लढ, मी आहे तुझ्या जबाबदाऱ्या सांभाळायला. तुझ्यासारखा पुरुष जर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात आला तर किती सोपं होईल ना आमचं आयुष्य. हे संस्कार माझ्या आईने केलेत माझ्यावर. मला तिला बघूनच कळलं की स्त्री ही कधीच दुर्बळ नसते. उलट तिच्यात स्त्री आणि पुरुष या दोघांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची ताकद असते. स्त्री ही कितीतरी पटीने पुरुषांपेक्षा जास्त ताकदवान असते. खरा पुरुषार्थ स्त्रीवर अत्याचार करण्यात नाही, तिचा सन्मान करण्यात असतो. आजची लढाई एका स्त्रीसाठी स्त्रीची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू जिंकूनच परत येशील. तू लढ, मी आहे. न्याय संरक्षणाय, अन्याय विनाशाय. बॉस, या त्या मुलीच्या घराजवळच्या शाळा आहेत. इथे इंटरनॅशनल स्कूलचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे. माहिती आहे ही शाळा? त्यामुळे तो इथे नसणार. ही दुसरी शाळा आहे. ही शाळा माझ्या घराजवळच आहे आणि या शाळेच्या आजूबाजूला खूप वस्ती आहे. त्यामुळे थोडीशी जरी मुवमेंट झाली तरी तिथल्या लोकांना लगेच कळणार. त्यामुळे मला नाही वाटत तो माणूस इथे असेल. बॉस, माझ्या एका पंटरने एका शाळेजवळ संशयास्पद हालचाली होताना बघितल्यात. कुठली शाळा? राजस्वामीनगर, सरकारी शाळा क्रमांक 2. टेक्नो डिटेल्स. बॉस, शाळा 2010 साली बंद झाली. म्हणजे शाळा गेली 15 वर्ष बंद होती, म्हणजे इथे फारसं कोणी येत नसणार. आणि बॉस, त्या माणसाच्या मागे जी शाळा होती त्या शाळेची अवस्था बघून असंच वाटत होतं की ती 10-15 वर्ष बंद असेल. म्हणजे तो माणूस इथेच असणार. बॉस, आम्ही रेडी आहोत. वेटिंग फॉर ऑर्डर्स. अटॅक कधी करायचा सांगा बॉस. नाही, ही स्त्रीची लढाई आहे. त्यामुळे या मिशनला लीड फक्त मी आणि फातिमा करणार. तुम्ही फक्त सर्वेलन्ससाठी असाल. फातिमा, रेडी? येस बॉस. काहीही झालं तरी त्या मुलीला सुखरूप घरी पोचवायची जबाबदारी आपली. फातिमा, बॉस, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. न्याय संरक्षणाय, अन्याय विनाशाय.